फक्त पोरच नाही, पोरी हो. पण बोलतात कायदा पोरीच्या बाजूने आहे. आजकाल कोणालाही ही गोष्ट विचारा, सगळ्यांना माहितीये कायदा हा स्त्रियांच्या बाजूने आहे. एकदा काय होतं, मुलीकडच्या फॅमिलीला हे जर का कळलं ना की आपल्या मुलींनी लग्नाआधी बाहेर जाऊन तोंड मारले, त्या केसमध्ये काय होतं, कोणीही व्यक्ती असेल त्या मुलीकडच्या फॅमिलीमधले, ते त्या मुलावर बलात्काराचा आरोप करतात आणि त्याच्या विरुद्ध FIR होते बलात्काराची. अनेकदा पोरापोरांमध्ये चर्चा असली की चुला लावून गेली, तर नक्की कसं फसवतात त्या पोरी पोरांना? गर्लफ्रेंड मिळत नसेल वगैरे तर डेटिंग ॲप वगैरे वापर असा सल्ला दिला जातो. त्या माध्यमातून पण फसवणूक केली जाते. कित्येक वेळा असं होतं की मुलं फेक प्रोफाईल क्रिएट करतात मुलीची आणि ऑनलाईन फ्रॉड्स वगैरे करतात. मुलांच्या बाजूनी काही गोष्टी आहेत की नाही, की मुलं स्वतःला मी गिल्टी नाहीये हे तरी प्रूव्ह करू शकतील? मंडळी नमस्कार, वैचारिक क्रीडामध्ये मनपूर्वक स्वागत. वैचारिक क्रीडा चॅनलवर गेल्या 1.5-2 वर्षात तुम्ही अनेक विषय ऐकले, पण आज आपण वैचारिक गप्पा एका व्यक्तीसोबत मारणार आहोत आणि आजचा विषय सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट स्नेहल करमरकर. स्नेहल, खूप खूप स्वागत आहे तुझं. हॅलो. आजचा विषय थोडा इंटरेस्टिंग, थोडा कॉन्ट्रोवर्शियल, नात्यात होणारी फसवणूक आणि त्याला एक फेमिनिझमचा असणारा अँगल किंवा आपण ज्याला स्युडो फेमिनिझम म्हणू शकू. आज 2023 मध्ये भारतामध्ये जे फेमिनिझम चघळलं जात आहे किंवा अनेक जण सांगतात की मी फेमिनिस्ट आहे, तर तो जो अर्थ अभिप्रेत होता फेमिनिस्ट मुवमेंट सुरू करणाऱ्यांना, तो आज राहिला आहे का? की काय स्युडो फेमिनिझम किंवा फेक फेमिनिझम असा काय विषय आहे? या संदर्भात पहिले तुझं मत जाणून घेतो आणि मग नंतर पुढचे प्रश्न मी तुला विचारतो. मुळात आपण ना फेमिनिझमचा आपण अर्थ समजून घेऊयात. फेमिनिझम म्हणजे स्त्री अधिकारवाद. आणि तो सुरू का केला गेला? कारण पूर्वीच्या काळी महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अपॉर्च्युनिटीज, जॉब, एज्युकेशन, कुठलेही अधिकार असू देत, हे पूर्वी दिले जात नव्हते. स्त्रियांना एक मागासलेला वर्ग किंवा एक मागासलेली मागासलेलं एक लिंग म्हणून स्त्रीलिंग हे पूर्वीपासूनच मागासलेलं असल्यामुळे त्यांना कुठले अधिकार देण्यामध्ये यायला पाहिजे होते. मतदान झालं, जॉब करणं झालं, एज्युकेशन झालं, असे खूप सारे अधिकार त्याच्यामध्ये बायकांना हवे होते. आणि बेसिकली फेमिनिझम म्हणजे काय, तर पुरुषांचा वर जाणं असं नाही होत अर्थ. आम्हाला फक्त आमचे अधिकार द्या, असा त्याचा अर्थ होतो. इक्वल अपॉर्च्युनिटी. फेमिनिझम आणि सुडो फेमिनिझममध्ये सगळ्यात मोठा फरक हाच आहे की फेमिनिस्ट किंवा फेमिनिझम ही जी लोकं आहेत, ती बेसिकली पुरुषांना खाली नाही समजत. पुरुष हेट्रेड किंवा पुरुषांना नकारात्मक छटा नाही देत फेमिनिस्ट. फेमिनिझम म्हणजे आम्हाला स्त्रियांना वर्षानुवर्ष जे प्रेस केलं गेलेलं आहे की बाईला शिकून काय फरक पडणार आहे किंवा तिला काय तसंही चूल आणि मूल सांभाळायचंय, तिने व्होट केला तर काय फरक पडतो किंवा तिने जॉब करून असं काय होणार आहे. सो ह्या ज्या गोष्टी इतक्या वर्ष होत गेल्या ना, त्या वर्ष फक्त हाणून पाडायच्या होत्या. त्या गोष्टींना फक्त कुठेतरी ब्रेक द्यायचा होता, म्हणून हे फेमिनिझम क्रिएट केले गेले. आता रिसेंटली जर तुम्ही फेमिनिझम बघाल तर एक्स्ट्रीम अपोजिट त्याचा अर्थ काढला गेलेला आहे. पुरुषांना नकारात्मक छटा दिलेली आहे या फेमिनिझममध्ये. पुरुषच किती वाईट आहे हे टार्गेट केले गेलेलं आहे मागच्या काही वर्षांमध्ये. पण स्त्री आणि पुरुषांचे हे रोल पहिल्यापासून वेगळे बनवले गेलेले आहेत. एकमेकांवर त्याचं एन्क्रोचमेंट न करता तुम्ही तुमच्या रोलमध्ये राहून पॅरलल चालून संगनमताने तुम्ही एकमेकांसोबत तुम्ही तुमची ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटीज करू शकता ना पूर्ण. त्यासाठी पुरुष किती नकारात्मक आहे किंवा पुरुषांनी अशा काही गोष्टी केल्या. मी ही गोष्ट डिनाय करत नाहीये की महिलांवर अत्याचार झाले किंवा पुरुषांनी अत्याचार नाही केले, पण तुम्ही फेमिनिझमचा बेसिकली अर्थच तुम्ही विसरून जाता की स्त्रीवादी म्हणजे काय. स्त्रिया जगात सगळ्यात लय भारी, नो नीड. पुरुषही व्यवस्थित आहेत, स्त्रिया व्यवस्थित आहेत. प्रत्येकाला एक रोल दिलेला आहे. जर का मला व्होट करायचा आहे तर मी कुठल्या तरी पुरुषाचा व्होटचा अधिकार खेचून मी व्होट नाही करू शकत. म्हणजे मग तुम्ही कसले फेमिनिस्ट? बरोबर. सुडो फेमिनिझम कसं ओळखायचं? हा शर्टलेस फिरला ना, मी पण फिरणार. त्याने असं केलं ना, मी पण करणार. डोंट डू दॅट. जस्ट बिकॉज तो करतोय डझंट मीन की तुम्ही पण केलं पाहिजे. तुम्हाला लायसन्स नाही मिळाला त्या गोष्टींचा. छोटंसं एक्झाम्पल आहे. तुम्ही जे कपडे गोव्याच्या बीचवर घालून फिरता ते फर्ग्युसन रोडवर घालून फिराल का? सो तुम्हाला प्रत्येक सिच्युएशन प्रमाणे किंवा प्रत्येक वेळेला सर्कमस्टान्सेस प्रमाणे किंवा त्या जागेप्रमाणे तुम्ही स्वतःला चेंज करता ना. स्त्री असो पुरुष असो, देवळात जे आपण कपडे घालून फिरतो ते अदरवाईज कपडे घालतो, लग्नात जे कपडे घालतो ते अदरवाईज कपडे घालतो का? छोट्या गोष्टी असतात ह्या. त्याच्यामध्ये फेमिनिझम आणि सुडो फेमिनिझम तुम्हाला कळून येतं. तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढताय, लढा. म्हणजे उगाच गरज नसताना एक्झॅक्टली. पण तुम्ही तुमच्या सो तुम्ही तुमच्या दुसऱ्या जेंडरला पुट डाऊन नाही करू शकत की मी लई भारी पण तू फालतू आहेस किंवा पुरुष फालतू आहेत. डोंट डू दॅट.
कारण पुरुषांशिवाय स्त्रीचं चालणार नाहीये, बरोबर. स्त्रीशिवाय पुरुषांचं चालणार नाहीये. दोघं एकमेकांसोबत व्यवस्थित प्रेमाने नांदा ना. करेक्ट. फेमिनिझमचा म्हणजे एक्स्ट्रीम अपोजिट अर्थ लावला गेलेला आहे आणि त्या गोष्टींमुळे स्त्रिया स्वतः तर सफर करतातच आहेत, त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली आणि पुरुषही सगळे सफर करतात त्या गोष्टींमुळे. सो मी म्हणेन की फेमिनिझमचा अर्थ आहे स्त्री अधिकारवाद, बरोबर. पण त्या फेमिनिझमचं सुडो फेमिनिझम कधी झालं हे स्वतः फेमिनिस्टलाच नाही कळलं. तर या गोष्टीचा नात्यांमध्ये फरक इम्पॅक्ट होत असताना मुलांवर किती प्रेशर होतं या स्युडो फेमिनिस्ट लोकांचं, आणि एखादं नातं असतं तर ती मुलगी समजा अशी स्युडो फेमिनिस्ट असेल तर त्याला काय काय सामोरं जावं लागतं? काही तुझ्याकडे किस्से असतील, माहितीतल्या गोष्टी असतील, किंवा तुझं मत काय असेल याच्यावर? तर मुली आजकाल पटकन त्या गोष्टीवर नाही बोलत. कारण काय माहितीये का, की एकतर मुलींना जज व्हायची खूप जजमेंटल लोक होतात ना मुलींबद्दल. सो आपण जज होऊ ह्याची खूप मुलींना भीती असते, की मी जर असं म्हणले तर त्याला लोक काय म्हणतील, किंवा मला विरोध फेस करायला लागेल लोकांचा, की मी स्युडो फेमिनिझम बद्दल बोलतीये, मी स्वतः एक स्त्री आहे. किंवा आजकाल ना एक टॅगलाईन आली आहे, पिक मी अप. पिक मी अप म्हणजे काय, की तुम्ही तुमचं जेंडर सोडून दुसऱ्या जेंडरची बाजू घेताय. मी स्त्री आहे, आता मी पुरुषांची बाजू घेतली आणि मी पुरुषांच्या बाजूने जर बोलले की नाही खरंच जेन्युइनली पुरुषांवर अन्याय होतात, कायद्याचा गैरवापर केला जातोय आणि त्याच्यामुळे पुरुषांची आयुष्य बर्बाद झाली, पुरुषांनी सो कसं झालंय की मुलं आत्महत्या करतायत, डिप्रेशनमध्ये जात आहेत, पुरुषांवर अत्याचार होत आहेत. मी जर का आज पुरुषांच्या बाजूने बोलले की बाबा खरंच कायद्याचा गैरवापर होऊन पुरुषांवर अत्याचार होत आहेत, सो मी पिक मी अप झाले का, तर मला मेल अटेन्शन मिळते. पण मला मेल अटेन्शनची गरज नाहीये ब्रो. मी ऑलरेडी क्रिमिनलवर किंवा मी फिमेल असले तरी सुद्धा मी आज फॅमिली मॅटर्स बघते किंवा मी क्रिमिनलवर आहे, आणि बिंग अ फिमेल ॲडव्होकेट मला माझ्या काही पर्सनल ट्रॉमामधनं पण जायला लागलेलं आहे. सो मी वकील आहे म्हणजे मी काही फेस नाही केलं असं नाहीये. कारण मी लिटरली मागचे काही वर्ष जी वकिली करते त्याच्यामध्ये माझं आता हे प्रोफेशन असल्यामुळे मी लिटरली इतक्या पुरुषांचं आयुष्य आज बर्बाद होताना बघितलेलं आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींमुळे. एक म्हणजे कायदा हा काय म्हटलं जातं, माझं पण त्या बाजूचं थोडंसं मत आहे की पोरीच्या बाजूने आहे. आता हे बोलणारे फक्त पोरच नाही, पोरी पण बोलतात, फक्त प्रायव्हेट मध्ये बोलतात की कायदा मुलींच्या बाजूने आहे. तू स्वतः क्रिमिनल लॉयर आहेस आणि अनेक किस्से कोर्टात बघत असशील किंवा सोशल मीडियावर पण तुझा चांगला वावर असतो. तर कुठला एखादा किस्सा असा आहे का की कायद्याचा वापर करून पोरीने काहीच गरज नसताना, म्हणजे विशेष काहीच त्या मुलाची चूक नव्हती तरी? बेसिकली हे ऑल ओव्हर इंडिया झालेलं आहे. छोटे छोटे आहेत गोष्टी, की म्हणजे मी अशा काही केसेस आहेत की ज्या मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगू शकते, की कसं होतं की एखादं कपल असं रिलेशनशिपमध्ये आणि एकमेकांसोबत लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवतात आणि काही कारणास्तव त्यांची भांडणं होतात. तेव्हा दोघांचा कन्सेंट असतो. हो, सगळ्याच गोष्टीत कन्सेंट असतो, प्रेम असतं, सगळा आणाभाका घेतात, प्रॉमिसेस करतात, कसमे वादे वगैरे फुल ऑन त्यांच्या सगळ्या गोष्टी असतात. पण नंतर इव्हेंच्युअली काय होतं की पटत नाही एकमेकांशी, मग नंतर अचानक जात धर्म आठवायला लागतो, किंवा मग परमिशन नाही देणार घरचे, किंवा करिअर आडवं येते, किंवा 100 XYZ कारणं असतील त्याला, मग त्यांचं ब्रेकअप होणार. मग काय होतं माहितीये का, प्रत्येक वेळेला मुलीचं डोकं असतं असं नाही, आपण नेहमी मुलींना ब्लेम करून चालणार नाही. कित्येकदा काय होतं, मुलीकडच्या फॅमिलीला हे जर का कळलं ना की आपल्या मुलींनी लग्नाआधी बाहेर जाऊन तोंड मारले, लिटरली या भाषेमध्ये आहे की बाहेर जाऊन मुली तोंड मारतात. या भाषेमध्ये लोक शेण खाल्ले, तोंड काळं केले, तोंड मारले, या भाषेमध्ये मुलींच्या कॅरेक्टरवर क्वेश्चन उठवले जातात. सो त्यावेळेला काय होतं, ज्यावेळेला फॅमिलीला कळतं ना की आपल्या मुली सेक्स आधी अफेअर होतं, लग्न आधी अफेअर होतं आपल्या मुलीचं, त्या केसमध्ये काय होतं की मुलीचा भाऊ, मुलीचा मामा, मुलीचे वडील किंवा XYZ कोणीही व्यक्ती असेल त्या मुलीकडच्या फॅमिलीमधले, ते त्या मुलावर बलात्काराचा आरोप करतात आणि त्याच्याविरुद्ध FIR होते बलात्काराची. असे काही एक्झॅक्टली. हो. त्यामुळे कसं झालंय की आता ह्याच्यामध्ये आपण फेमिनिझम तसं बघायला तर कनेक्ट नाही करू शकत, पण कायदा बायकांच्या बाजूने आहे, ह्याचा गैरफायदा जो घेतला जातो त्याचं एक उदाहरण झालं. म्हणजे घेतला जातो. हो, आणि ही रियालिटी आहे, तुम्ही रियालिटी पासून दूर नाही जाऊ शकत. कारण काय माहितीये का, ब्लॅक आणि व्हाईट आहे, देर इज अ ग्रे लाईन बिटवीन इट. तुम्ही ती ग्रे लाईन पण नाही डिनाय करू शकत, तुम्ही ब्लॅक लाईन पण डिनाय नाही करू शकत, तुम्ही व्हाईट लाईन पण डिनाय नाही करू शकत. गैरफायदा हा कायद्याचा घेतला जातो, आणि हे पोलीस, वकील, डॉक्टर्स, ह्या प्रोफेशनमध्ये जे लोक काम करतात हे ह्या लोकांना माहिती आहे. आणि आमचे प्रोफेशन सोडा, हे आजकाल सामान्य नागरिकांना सुद्धा कळायला लागलेलं आहे की गैरफायदा घेतला जातोय. जसं मी मगाशी म्हणलं की खूप साऱ्या केसेस बघितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये लग्नाआधी संबंध असतात, मग त्याच्यानंतर बलात्कारची केस केली जाते. आता ह्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा असा आहे की
10 पैकी 9 वेळा त्यांनी शरीर संबंध ठेवले. हम्म, फक्त त्या एकाच वेळेला तिची परमिशन नव्हती आणि तिची कन्सेंट नसताना त्या एकाच वेळेला त्यांनी तिच्याबरोबर संबंध ठेवले. मग तो हम्म, बलात्कार नाही झाला का? हम्म. आता शरीर संबंध हे 4 भिंतींच्या आतमध्ये होतात. पण 10 पैकी एकदा माझा कन्सेंट नव्हता हे तिने त्या जज समोर सांगितलं हो, की सांगितलं. सांगितलं हो, माझा म्हणजे 10 पैकी 9 वेळा संबंध झाले. त्याला प्रूफ काय? त्यावेळेला कन्सेंट होता. हा, पण एकदा ज्यावेळेला आमचा शरीर संबंध झाला त्यावेळेला माझा कन्सेंट नव्हता. हा, आता ही गोष्ट अशी आहे की खूप प्रायव्हेट आणि 4 भिंतींमध्ये घडणारी हो. गोष्ट आहे. शरीर संबंध हे 4 भिंतींमध्ये घडणारी ही गोष्ट आहे. आता ह्या केसमध्ये प्रूफ कोण करणार? मेडिकल रिपोर्ट्स. हा, ह्याच्या पलीकडे तुमच्याकडे काय आहे? हा. ह्याच्यामध्ये आय विटनेस कोण असतो? कोणीच नाही. कोणीच नसतो. बेसिकली ह्या इन्सिडेंट्समध्ये आय विटनेस कोण असतो? कोणीच नसतो. सो काय होतं माहितीये का, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्रूफ करेपर्यंत, एव्हिडन्सेस देईपर्यंत, ह्या सगळ्या मॅटर फायनल होईस्तोवर त्या मुलाच्या कपाळावर बलात्कारी म्हणून शिक्का लागलेला असतो लागलेला असतो आणि त्याचं पूर्ण आयुष्य समाज बरबाद झालेलं त्याच्याकडे असतं. कुठल्या ह्या नजरेने बघत ह्या असतो. सगळ्या गोष्टींमुळे कित्येक मुलांनी आत्महत्या केलेली आहे. माझ्या एका खोटे बलात्काराचे आरोप आहेत. मित्राच्या बायकोनी त्याच्यावर अशीच केस टाकली. म्हणजे त्यांना वेगळं व्हायचं होतं. हम्म. तो आहे तेलंगणाला अधिकारी, हम्म. चांगल्या पोस्टवर येतो, क्लास हम्म. 2 वगैरे हम्म. अधिकारी येतो तिकडे. हम्म. हम्म. आणि संभाजीनगर खंडपीठात त्यांनी हे टाकली. तर हम्म. त्याला सारखी तारीख पडली की यावं लागतं, तारीख पडली की यावं लागतं. आता सुट्ट्या पण कमी मिळतात, विमानाने सारखं यायचं म्हटल्यानंतर पगार तर त्यातच जातोय, हो, फ्लाईटचे तिकीट, पोटगी पण प्रवास, मागते. टाइम. मग अशा केसेसमध्ये मुलांच्या बाजूनी काही गोष्टी आहेत की नाही, की मुलं स्वतःला मी गिल्टी नाहीये हे तरी प्रूव्ह करू शकतील किंवा कसं आहे माहितीये का, पुरुषांना मी गिल्टी नाही हे प्रूफ करण्याचा कोर्ट हाच एक अधिकार आहे. हम्म. न्यायसंस्थेवर विश्वास ठेवायचा हम्म, आणि तुम्ही गिल्टी नाही आहात हे तुम्हाला तुमच्या एव्हिडन्सच्या थ्रू बोलायला लागेल. हम्म. आपल्याकडे ना बर्डन ऑफ प्रूफ अशी एक कॉन्सेप्ट आहे. ओके. ज्याने कोणी आरोप केला त्याने तो आरोप सिद्ध करायचा. हा, आरोप कोणी केलाय? मुलीकडच्याने. मुलीकडच्याने. सो प्रूव्ह इट. बर्डन ऑफ प्रूफ कोणावर असतं? ज्याने आरोप केला त्याच्यावर बर्डन ऑफ प्रूफ असतं. सो कसं आहे की तुम्ही सिद्ध केला पाहिजे आरोप की तुमच्यावर बर्डन आहे. हम्म, हम्म. तुमच्याकडे प्रूफ आहे की तुमच्यावर आरोप लावलेला आहे, तुम्ही समोरच्या व्यक्तीवर आरोप लावलेला आहे आणि ते तुम्हाला प्रूफ करायचंय. सो कसं, आता तुझे एक्झाम्पल दिलं सर्वेश, त्याच्यामध्ये कसं आहे की आता त्याचे फ्लाईटचे तिकीट्स, प्रत्येक तारखेला त्याला जायला लागतं, 10 वेळा सुट्ट्या काढायला लागतात. इन ऍडिशन बरोबर. तो गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे. हम्म, सो त्याच्यावर जर का अशा केसेस असतील तर त्याची नोकरी धोक्यात आहे, बरोबर. त्याचं फॅमिली लाईफ तर डिस्टर्ब आहेच आहे. म्हणजे सामाजिक आपण जे म्हणतो आयुष्य आपलं जे असतं, सोशल लाईफ जे आपण म्हणतो, तेही पूर्ण कोलॅप्स होतं अशा केसमध्ये. सो कसं होतं की आता ह्या केसमध्ये फक्त न्यायसंस्थेवर विश्वास ठेवणं, की तुमच्यावर आरोप लावला गेलेला आहे, तुम्ही त्याचा बरोबर. एव्हिडन्स द्या, तुम्ही प्रूफ करा, स्वतःला सिद्ध करा की नाही मी हे नाही केलंय म्हणून. तू अशी एखादी केस पाहिलीस का की म्हणजे पोरीने टाकली केस, हम्म. केस चालली पण भरपूर, ठीक आहे, हम्म. त्या पोराची बदनामी झाली, त्याच्या घरच्यांची पण बदनामी झाली, हम्म. पण तो लढत राहिला आणि त्यांनी हो, प्रूव्ह केलं की मी हो. गिल्टी नाहीये आणि या आता टाकलेल्या 19 केसेस डिसेंबरलाच सोडून. झालेलं आहे. 2019 लग्न झालं त्यांचं. त्याच्यानंतर ती हार्डली 15-20 दिवस राहिली फक्त. ओके. त्या नवऱ्याबरोबर हनीमून वगैरे करून आली आणि आल्यानंतर मग परत फिरायला जाते मुलगी माहेरी. ती जी माहेरी गेली ती गेलीच. त्याच्यानंतर 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं. 2020ला जसं लॉकडाऊन लागलं, मुलाकडच्यांनी आता त्यावेळेला फोन कॉल्सच होते ऑब्व्हियसली. प्रॅक्टिकली जाऊन तिथे आणणं तर घराबाहेर पडणंच अलाउड नव्हतं त्यावेळेला लॉकडाऊनमध्ये. सो मुलाच्या वडिलांनी पत्र पाठवली, हम्म, त्याच्यानंतर ईमेल्स पाठवले, SMS केले WhatsAppवर, साधे टेक्स्ट मेसेज केले, फोन कॉल्स केले, बराच प्रयत्न केला की आमची सून का नाही येते आमच्याकडे. हा. हनीमूनवरून आली तशी ती गायबच झाली आणि मग बरं झाली ते झाली. घरातलं अख्खं सोनं घेऊन गेली. बापरे. घरातलं सगळं सोनं घेऊन गेली. ती स्वतःचं स्त्रीधन जे असतं ऑब्व्हियसली तिचा हक्क आहे, पण बाकी सगळं सोनं घेऊन गेली घरातलं. नवऱ्याचं किंवा बाकीचे अदरवाईज घरातलं ठेवलेलं. बरं, ती माहेरी गेलीच नव्हती. ती 20-25 दिवस कुठेतरी दुसरीकडेच होती. असं नंतर लक्षात आलं की ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत होती. बापरे. माहेरकडनं इन्फॉर्मेशन काढली तर ती माहेरी नव्हतीच हम्म, ना, ती नवऱ्यासोबत होती, ती तिच्या मित्रासोबत निघाली. हम्म, हम्म. आणि त्याच्यानंतर मग लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बाहेर निघायला परमिशन होती. मग ती माहेरी जाऊन राहिली ती राहिली आणि आउट ऑफ नोवेअर अचानक 2-2.5 वर्षांनी तिला आठवलं, अरे आपल्यावर तर अननॅचरल केलं आपल्या नवऱ्याने. हे कधी? 2-2.5 वर्षांनी 2022ला. मग ती जी गायब होती ती गायब हा, होती 2 वर्ष गायब होती. 2020-21 ला गायब होती. 22ला तिला आठवलं नंतर की स्वप्न अरे पडलं. की आपल्या नवऱ्याने तर आपल्यावर अननॅचरल हा. केलाय 2-2.5 वर्षापूर्वी आणि आपल्या सासू सासऱ्याने आपल्याला त्रास दिलाय हा. आणि आपल्याला तर डावरी मागितली गेलेली आहे, आपल्यावर हात उचलला गेलेला आहे. 2-2.5 वर्षांनी तिला सगळ्या गोष्टी कळल्या. आता कायद्यामध्ये असं आहे की तुम्ही 2-2.5 वर्ष झाले तरी सुद्धा तुम्ही केस नोंदवू शकता, बरोबर. पण आम्ही प्रूफ केलं हे हम्म. की तिचे सगळे आरोप खोटे आहेत. हो. तिने मेंटेनन्ससाठी अर्ज दाखल केला, 498 ची केस लावली, 377 ची केस लावली, अननॅचरल, डावरी, डोमेस्टिक व्हायलन्स, खूप साऱ्या केसेस तिने लावल्या हम्म. मुलावर त्या. आणि लढा देत 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 आज शेवटी अशी वेळ आली आहे की आम्ही केस जिंकलो. बरोबर. हे प्रूव्ह झालं की आम्ही काहीच केलेलं नाहीये म्हणून.
तो सगळ्या ह्या गोष्टीतनं सही सलामत सुटला. हम्म. त्याची FIR क्वॅश केली गेली हायकोर्टामध्ये आणि तो सगळ्या मॅटरमधनं सही सलामत सुटला. त्याचा घटस्फोट झाला. बाकी सगळ्या केसेस पण आमच्या बाजूनी आमच्या फेवरमध्ये होत्या. त्यामुळे कसं झालं, तो सही सलामत सुटला. हम्म. आता त्यांनी दुसरं लग्न केलं हम्म. हम्म. आणि आता तो त्याच्या लाईफमध्ये हॅपी आहे. बरोबर कसं आहे, सगळ्याच पुरुषांचं असं नशीब नसतं. बरोबर. काही पुरुषांचं असं असतं की लढत राहतात, तारीख तारीख पे तारीख पडत जातो आणि मग कसं होतं की मग आयुष्याचा खेळखंडोबा होऊन जातो. हम्म. आणि काय होतं, मग पुरुषांना माहिती असतं. आजकाल कोणालाही ही गोष्ट विचारा, सगळ्यांना माहिती आहे कायदा हा स्त्रियांच्या बाजूने आहे आणि पुरुषांना ही गोष्ट माहिती असतं. मग त्या गोष्टीची भीती मनामध्ये असल्यामुळे ते खचतात पटकन. ते परत उभं राहू शकत नाहीत. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे सर्वेश, की आपल्या भारतामध्ये ना, दिल्लीमध्ये पुरुषांसाठी एक हे काढलेलं आहे, आयोग काढलेला आहे, की ज्या स्त्रियांनी त्यांच्यावर खोट्या केसेस केलेल्या आहेत किंवा जे त्रस्त पुरुष आहेत, की बाबा अत्याचारित, की अगदी म्हणजे स्त्रियांनी त्यांचे हाल असं नकोसे करून टाकलेले आहेत, की खोट्या केसेस करून पार त्यांची पूर्ण लाईफ बरबाद केलेली आहेत. अशा पुरुषांनी एक हे काढलेलं आहे संघ, की बाबा बायकांपासून त्रस्त, की खोट्या केसेस ज्या आहेत आज बायकांनी केलेल्या पुरुषांवर, डावरीच्या किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या. सो त्याच्यामध्ये ह्यांना थोडंसं त्याच्यामध्ये लीगल सल्ला मिळतो, की बाबा काय करावं, कसं काय करावं आणि त्यांनी सगळ्यांनी पीडित लोकांनी मिळून एक हे संघ तयार केलेला आहे त्यांनी. तर मी म्हणेन, की प्रत्येक राज्यामध्ये एक असं छोटासा एक पुरुष आयोग तरी केला पाहिजे ॲटलीस्ट. नातं तुटायच्या वेळी कायद्याचा रोल असा असू शकतो. हं. एवढ्या वेळी ती चर्चा होती. पण नातं स्ट्रॉंग होण्यासाठी पण कायद्याचा फायदा एखादं कपल घेऊ शकतं का? म्हणजे कायद्यामध्ये अशा काही अगदीच. गोष्टी आहेत का, की फारच तुटतंय तेव्हा कुठेतरी कायद्याचा वापर करून हे पुन्हा सस्टेन झालंय पुढे? हो. काय गोष्टी आहेत? काय तरतुदी आहेत? ॲक्चुअली आता कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे ज्यावेळेला भांडण टोकाला जातं कपलमधलं, त्यावेळेला ते घटस्फोटाचा विचार करतात हो. आणि ज्यावेळेला ते घटस्फोटासाठी कोर्टामध्ये जातात, त्यावेळेला त्यांना एक ज्युडिशियल सेपरेशन पिरियड देतात आणि ओके. त्यावेळेला काय होतं, की किती वेळाचा असतो तो? 6 महिने. अच्छा. त्यावेळेला काय होतं, की तुम्ही त्या 6 महिन्यामध्ये बैठक घ्या. तुम्ही भेटा एकमेकांना, सेकंड थॉट द्या तुमच्या नात्याबद्दल, की तुम्ही खरंच हे नातं तोडणार आहात का? किंवा ना कोर्टामध्ये ज्यावेळेला तुमचा मॅटर जातो डिव्होर्सचा, त्यावेळेला तुम्हाला कोर्टाकडनं काउन्सिलिंग सेशन्स तुमचे घेतले जातात. अच्छा. त्यावेळेला सक्सेस रेट हा चांगला आहे. हं, हं. पॉझिटिव्हली आहे सक्सेस रेट सरप्रायझिंगली. सो कसं आहे, की कायद्याचा जर का तुम्ही विचार केला, तर तुम्हाला ही गोष्ट दिलेली आहे कायद्यामध्ये, की तुम्हाला जर का काउन्सिलिंग घेऊन जर का तुम्हाला तुमचं डिव्होर्स पिटिशन जर का मागे घ्यायचं असेल, तर बेस्ट, वेल एंड गुड. खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपली जी भारतीय संस्कृती आहे, ती लग्न टिकवण्यावर बिलीव्ह करते, मोडण्यावर बरोबर. नाही. सो काय आहे, की जर का तुम्हाला कायद्याची काही मदत हवी असेल, तर काउन्सिलिंग सेशन्स असतात कोर्टामध्ये. तुम्ही जर का डिव्होर्स फाईल केला आणि जर का तुम्हाला असं वाटलं, की काउन्सिलिंग सेशननी हे रिलेशनशिप वर्कआउट होतंय, बॅकआउट करू शकता तुम्ही तुमच्या डिव्होर्स केसमधनं. ओके. सो तो एक चांगला इम्पॅक्ट आहे. सो तो चांगला एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी. कित्येक वेळा असं झालेलं आहे, की डिव्होर्स झाल्यानंतर दोन्ही कपल्स वेगवेगळे राहिलेत आणि काही वर्षांनी त्यांना आठवण आली आणि ते मग परत त्यांनी रिमॅरेज सेम कपलनी परत लग्न केलेलं आहे. अच्छा. हो. सो अशा काही गोष्टी होत राहतात आणि आपल्याकडे त्या खूप नॉर्मल आहेत. मी कालच तो हा पिक्चर बघत होतो, 12th फेल. हं. त्याच्यात सीन आहे, की तो इंटरव्ह्यूच्या त्या रूममध्ये जायच्या आधी तिने ते चिठ्ठी दिलेली असते त्याला आणि तो बघतो, की त्यात तिने लिहिलेलं असतं, की IPS बन किंवा चक्कीमध्ये तू हं. पीठ दळत बस. हं. लग्न मी तुझ्याशीच करणार आहे. हं. तर मग आजच्या जमान्यातही मुलं अशी लॉयल्टी कधी-कधी एक्स्पेक्ट करतात आणि मग असं होतं, की 2-3 वर्षाचं रिलेशन आहे. जास्तही रिलेशन असतं अनेक जणांचं आणि जेव्हा ऐन मोका असतो घरी सांगायचा हं. किंवा घरच्यांना कन्व्हिन्स करायचा, मग अशा वेळीच कुठेतरी कच खाल्ली जाते. मग हा पण फसवणुकीचा एक प्रकारच झाला ना. हो. ॲट सर्टन कारण पॉइंट ऑफ टाईम, 10 सर्टन पैकी पॉइंट ऑफ 8 टाईम. तर किस्से म्हणजे ती कारणं हीच आहेत 10 पैकी 8 जणांची. घरी सांगायची वेळ आली, पोरगी गायब झाली. स्त्रियांच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगते, की गट्स दाखवण्याच्या बाबतीत जिथे मुली कमी पडतात ना, मी असं नाही म्हणणार फसवणूक आहे. मी असं म्हणेल, की इमोशनल कोशंट वीक आहे त्यांचा. ओके. की त्या गट्स नाही दाखवू शकत. जसं तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं मूव्हीचं. ते रिअल लाईफमध्ये खूप रेअरेस्ट ऑफ द रेअर कंडिशनमध्ये असतं. की एखादी मुलगी अशी डेडिकेटेड आहे हो. किंवा झोपडीत पण राहील आणि महालात पण राहील, पण तुझ्याबरोबर राहील. बरोबर. सो कसं आहे, की अशा डेडिकेटेड मुली आहेत समाजामध्ये, नाहीत असं बरोबर. नाही. पण कसं आहे माहिती आहे का, की अशा मुलींना ना लॉयल मुलं मिळत नाहीत. अशा मुलींना प्लेबॉय मिळतात. आणि Dark जे truth. हां. आणि जे लॉयल मुलं असतील ना, त्यांना मग इमोशनली वीक किंवा मल्टिपल पार्टनर्सवाल्या मुली मिळतात. तू जे मगाशी म्हटलास, की अशी लॉयल्टी मुलं एक्सपेक्ट करतात. अर्थात करतात. मुलं-मुली इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. लॉयल्टी हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. हं. विश्वासघात हा कोणीच नाही सहन करू शकत नात्यामध्ये. नात्याचा बेसच
विश्वास, कम्पॅटिबिलिटी, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही एक्सपेक्ट करता लॉयल्टी, पण समोरची व्यक्ती नसते लॉयल. मग तुम्ही वन साइडेड प्रेमामध्ये वेडे होता. बरोबर. हां, आणि मग तुमचं कबीर सिंग होतं आणि मग तुम्ही नंतर तसं प्रेम दुसऱ्या कुठल्या मुलीवर करू शकत नाही. बरोबर. है ना? आणि मग ती मुलं खच्ची होतात. हं. आणि असं नाही की मुलगी खच्ची होत नाही, पण तिचं कसं होतं फॅमिली प्रेशरमुळे तिला अरेंज मॅरेज करून त्या मुलाबरोबर पुढे कंटिन्यू लाईफ करायला लागतं. सो बरोबर. खराब लाईफ कोणाचं होतं? दोन्ही हं. मुलांचं होतं आणि इन ॲडिशन ती मुलगी ज्या मुलाबरोबर संसार करत असते त्याचंही आयुष्य बरबाद होतं. हं. सो ॲट अ टाईम 3 फॅमिलीज बरबाद होण्यापेक्षा मी बरोबर. आजकालच्या पालकांना सांगेन प्लीज मुलगा-मुलगी चांगले असतील, फॅमिली बॅकग्राऊंड बघा आणि परमिशन द्या. मुलांच्या बाजूने विचार करायचं झालं तर अनेकदा पोरापोरांमध्ये चर्चा असते, की चुना लावून गेली, हं. फसवून गेली. हां. तर नक्की कसं फसवतात त्या पोरी-पोरांना? अरे बापरे! हे खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे हा. हं. काय होतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये आता आपण दोन्ही जेंडर्सचा जर का विचार करायला गेलो ना, हं. तर मी कुठल्या एकाच जेंडरवर पर्टिक्युलरली ब्लेम नाही करणार. पण आता जसा तू मला प्रश्न विचारलायस, मी पर्टिक्युलरली फक्त ते जेंडरप्रमाणे उत्तर देते. हं. मल्टिपल पार्टनर्स, हं. की एका वेळेला एक नाही, 2, हं. 2, 3, 4 मल्टिपल पार्टनर्स असतात. बरोबर. लग्नाआधी, लग्नानंतर. सो कसं होतं, की ज्यावेळेला ही गोष्ट पकडली जाते, मग चुना लावून गेली, फसवलं बरोबर. किंवा घरी गट्स नाही दाखवू शकले. तर बऱ्याचदा काय होतं, मुली इमोशनली वीक होतात, की घरी नाही सांगू शकत, की माझ्या या मुलावर प्रेम आहे आणि मला ह्याच्याशी लग्न करायचंय. त्या वीक पडतात आणि मग मुलं काय होतं अशा वेळेला मग त्या पर्टिक्युलर जेंडरला ब्लेम करतात हं. आणि मग घरच्यांनी जो मुलगा डिसाईड केलाय त्यासोबत अरेंज मॅरेज करून करून मुली पुढचा संसार बरोबर. कंटिन्यू करतात. पण मुलं त्या मुलीच्या प्रेमामध्ये पूर्ण खच्ची झालेली असतात आणि ते परत प्रेम नाही करू शकत. अरिजित सिंग आवडायला लागतं मग एक्झॅक्टली. त्याला. मग अरिजित सिंग होतो किंवा कबीर सिंग होतो त्यांचा मग. हां. किंवा पुढे मग त्यांना नाही ती गोष्ट स्वतःला पुश नाही करू शकत का? बरोबर. तर लाईफ टाईमचं जे कमिटमेंट असतं किंवा लाईफ टाईममध्ये जे तुम्ही एखाद्याला प्रेम देणार असाल ना, ते पर्टिक्युलर एका व्यक्तीला देऊन तुम्ही विषय संपवलेला असतो. सिंगल पोरांमध्ये कायम विषय असतो, की डेटिंग ॲप हं. आणि भरपूर काय-काय आहेत ते. हं, हं, तर हं. गर्लफ्रेंड मिळत नसेल वगैरे तर हो. डेटिंग ॲप वगैरे वापर असा सल्ला दिला जातो. त्या माध्यमातून पण फसवणूक केली जाते. हं. त्याच्यावरून पोरगी जेन्युइन आहे की नाही ओळखायची कशी? आता कसं झालंय डेटिंग ॲप म्हणजे राइट स्वाईप, लेफ्ट स्वाईप हे आता कल्चरच झालेलं आहे, की आजकाल मी इतकं बघतेय, की सिंगल मुलं तर करतातच आहेत हे. हं. पण मी मॅरिड मुलांना सुद्धा लेफ्ट आणि राइट स्वाईप करताना बघितलेलं आहे. हं. सो कसं झालंय, की ह्याच्यामध्ये आजकाल चीटिंगचे पर्सेंटेज खूप वाढलेलं आहे. ऑनलाईन फ्रॉड्स आणि मग ती मुलगी जेन्युइन आहे, नाहीये. हं. कित्येक वेळा असं होतं, की मुलं फेक प्रोफाईल क्रिएट करतात मुलीची हं. आणि ऑनलाईन फ्रॉड्स वगैरे करतात. हं. आता कसं झालंय, की तुम्ही जर का कुठल्या डेटिंग ॲपवर असाल आणि तुम्ही कुठल्या मुलीला इंटरेस्ट पाठवला, तर तुमचं पहिलं कन्व्हर्सेशन काय असतं? लेट्स हॅव अ कॉफी नसतं. हं. व्हॉट इज युअर फेव्हरेट पोझिशन? हं. हे झालंय आजकाल. हं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी किंवा ते सगळं कल्चर इतकं वेगळ्या लेव्हलला ट्विस्ट झालेलं आहे डायरेक्ट ना. मुद्द्याला हात. हो, हो. इतकं वेगळ्या लेव्हलला ट्विस्ट झालेलं आहे ना ते कन्व्हर्सेशन किंवा त्या सगळ्या गोष्टी, की त्याच्यामध्ये अ, मी म्हणेन बिभत्सपणा. हां. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बिभत्सपणा आलेला आहे. सो कसं झालेलं आहे आजकाल, की डेटिंग ॲप्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे फसवणूक होणं, हे इतकं आजकाल कॉमन झालंय, की आता मुलांना पण त्या गोष्टी युज्ड टू झाल्यात, की हां, बाबा ह्याच्यामध्ये फ्रॉड निघायचे चान्सेस आहेत. हं. सो त्याच्यामध्ये कायद्याच्या तरतुदीनी जर का पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलो आपण, तर त्याच्यामध्ये सायबर क्राईममध्ये हे सगळं येतं, की तुम्ही जर का ऑनलाईन फ्रॉडमध्ये जर का तुम्ही अडकलात. हं. आता मध्ये रिसेंटली अशा काही गोष्टी झाल्या होत्या, की ना अननोन नंबरवरनं व्हिडिओ कॉल्स येत होते हं. आणि ते व्हिडिओ कॉल्स रिसीव्ह केल्यानंतर समोरनं डायरेक्ट न्यूड व्हिडिओज प्ले व्हायचे ओह! आणि ते ऑलरेडी प्री रेकॉर्डेड असायचे आणि ते प्ले व्हायचे आणि मग त्याच्यानंतर समोरची व्यक्ती फोन केलेली मग मेल आहे, फिमेल आहे डझंट मॅटर. मग ती ब्लॅकमेल करायची, की आपण एकमेकांना न्यूड व्हिडिओ कॉल केलाय. मला इतके-इतके पैसे दिले तर मी पोलीस कंप्लेंट करीन. बरोबर. असे कित्येक डॉक्टरांना काही माझ्या सेक्सटॉर्शन. ओळखीच्या हो. सो माझ्यात असे कित्येक काही डॉक्टर फ्रेंड्स आहेत माझे किंवा काही ओळखीची लोकं आहेत त्यांच्यात तिथे झालेलं आहे. सो कसं झालंय हे सगळे फ्रॉड्स होतात ना, हे सायबर क्राईमच्या अंडर येतात. आता त्याच्यामध्ये तुम्हाला लीगल हेल्प मिळणं आहे तसं बघायला गेलं तर ईझी आहे आणि तुम्ही फक्त कायद्याच्यावर आणि न्यायव्यवस्थेवर फक्त विश्वास ठेवणं हे एकच त्याच्यामध्ये तुमचं सोल्युशन आहे. उद्या मला पण कोणी मुलगी आवडली समजा, तर कसं ओळखायचं मी, की ही मुलगी जेन्युइन आहे की नाही? कसा विश्वास ठेवायचा? काय-काय बघितलं पाहिजे? ओके. आता मी जे इतके वर्ष क्रिमिनलमध्ये किंवा फॅमिलीमध्ये जे काही काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे. आता कसं आमचं वकिलांचं आणि पोलिसांचं एक आहे, की आम्ही थोडीशी ना सायकॉलॉजी पण शिकलेलो असतो. प्रॅक्टिकल अनुभवातनं सुद्धा आणि आमचं रीडिंग पण झालेलं असतं. सो कसं आहे, की क्रिमिनल सायकॉलॉजी किंवा सायकॉलॉजी बेसिकली हा सब्जेक्ट असा आहे, की ज्याच्यामध्ये डोळे, शारीरिक हावभाव, बॉडी लँग्वेज तुमची हं. बेसिकली सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात त्याच्यामध्ये. हं. तुम्ही बोलताना कसे बोलत आहात किंवा तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसे करत आहात, हं. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स किती आहे.
तुम्ही जर का खोटे बोलत असाल, नजरेला नजर लावून भिडवून बोलत असाल, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. त्यामुळे कसं आहे, की तू जसा प्रश्न विचारलास, की मी एन नंबर ऑफ पीपल आय हॅव मेट. त्यामुळे कसं माहिती आहे का, थोडाफार अंदाज येतो. जेन्युइनिटी कळतं, की ही व्यक्ती माझ्याकडे आली आहे. ह्याला मॉनिटरी टर्म्समध्ये प्रॉफिट हवंय म्हणून ही व्यक्ती केस घेऊन माझ्याकडे आली आहे, का ह्याला खरंच न्याय मिळवायचा आहे म्हणून ही व्यक्ती माझ्याकडे आलेली आहे. ह्या गोष्टी कळतात. इन ॲडिशन ज्यावेळेला समोरची व्यक्ती, जे क्लायंट्स आमचे अशील असतात, तेव्हा ते आम्हाला बाकी प्रूफ्स वगैरे देतात किंवा त्यांच्याकडच्या गोष्टी ज्या असतात त्याच्यावरूनही कळून जातं, की बेसिकली हे फक्त पैशासाठी केलं गेलेलं आहे का खरंच न्याय मिळावा म्हणून केलं गेलेलं आहे. आता तू विचारला सरळ दुसरा प्रश्न, की तुला कोणी मुलगी आवडली, तर कसं कळणार तुला? बेसिकली तुला जर असं वाटत असेल, की मला एखादी मुलगी आवडते, मग मला कसं कळणार की ती मला फसवते किंवा नाही फसवतीये? वेळ वेळ घालवणं, त्या बरोबर. व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करणं. हां. सो क्वालिटी मॅटर्स, क्वांटिटी नाही. तू 4 तास त्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करते फरक नाही पडत. 1च तास स्पेंड कर, पण फुल्ली डेडिकेटेड कर. त्यामुळे तू जोपर्यंत त्या व्यक्तीशी पर्सनली भेटत नाही, जोपर्यंत त्या व्यक्तीशी पर्सनली बोलत नाही, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करत नाही, त्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करणं, त्या व्यक्तीसोबत ट्रॅव्हल करणं, तुझ्या वाईट काळामध्ये ती मुलगी कितपत तुझ्या पाठीशी उभी राहते. तिला माहिती आहे की तुमचं आता लग्न झालेलं नाही, तुम्ही फक्त रिलेशनशिपमध्ये आहात. ती किती पाठीशी उभी राहते, लग्न न होता, तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात न पडता. कितपत कमिटमेंट आहे रिलेशनशिपमध्ये तुमच्या, की आज तुझा जर का जॉब गेला, आज जर का काम गेलं, तर हे म्हणू शकते का ती, की सर्व इट्स ओके. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात. बरोबर. कोणाच्याच लाईफमध्ये चांगले दिवस कायम आणि वाईट दिवस कायम नसतात. ठीक आहे, ही गोष्ट आहे, इट्स जस्ट अ चॅप्टर. जाईल हा पण आणि चांगले दिवस येतील परत. आपण करू. हे म्हणणारे आहे का कोणी? कारण कसं आहे माहिती आहे का, कधी-कधी ना तुमचं बोलणं किंवा कधी-कधी तुम्ही दिलेला मॉरल सपोर्टच सगळं काही सांगून जातो. हो, खूप मॅटर करतो. एक्झॅक्टली. त्या मुलीने तुला 80,000चा आयफोन गिफ्ट केला म्हणजे खूप भारी नाही झाली ती. खरंय. तो 80,000चा आयफोन गिफ्ट करायच्या ऐवजी तिने तुझ्यासाठी जॉब सर्चिंगला मदत केली. तू जर का खच्ची असशील जॉब नसल्यामुळे किंवा तू डिप्रेशनमध्ये असशील, तुझ्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, तुला फायनान्शियली काही लफडी झालेली आहेत, काही एक्स-वाय-झेड प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये ती किती खंबीरपणे उभी राहते तुझ्यासोबत. बरोबर. त्या गोष्टींवरनं कळतं की खरंच जेन्युइनिटी काय आहे. म्हणून मी म्हणणार टाइम द्या. मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये असे माझे काही मित्रमैत्रिणी बघितलेत, 12-12 वर्ष रिलेशनशिप असतात आणि लग्न भलत्याच लोकांबरोबर करतात. अरे बापरे! तरी मूव्ह ऑन होतं. हां, मग तुमच्या 12 वर्षाच्या रिलेशनशिपच्या कमिटमेंटचं तुमचं फिजिकल रिलेशन होतं. तुम्ही मेंटली, सायकॉलॉजिकली कनेक्ट होता. सगळ्या गोष्टी होतात. मग त्याचा 12 वर्षाचं तुम्ही जे इनपुट दिलेलं आहे, बरोबर. आउटपुट काय त्याचं? काहीच नाही. सो कमिटमेंट, ट्रस्ट इश्यूज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो तुझ्यासोबत तुझ्या कैक बांधवांना मी हा सल्ला देईन, की कुठली मुलगी आवडली तर टाईम द्या. आणि मी असं म्हणेन, की फक्त मुलीच फसवतात असं नाही. मुलंही कित्येक वेळा मी बघितलेली आहेत, की मुलांना असं वाटतं, की भाई आपण कॅसिनो आहे. मी दिसायला खूप छान दिसतो. मी ॲट अ टाईम 4 मुली फिरवू शकतो. हा ॲटिट्यूड बेसिकली जोपर्यंत तुम्ही सोडता ना, तुम्हाला कुठली आणि नंतर म्हणायचं, की मग जेन्युइन मुलगी मिळत नाही, आम्हाला सगळ्या अशाच मुली मिळतात. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, की तुम्ही बेसिकली जेंडर वाईज ह्या गोष्टी जज करणं बंद करून मुलगा असो, मुलगी असो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर जेंडर, तुम्ही बेसिकली ट्रस्ट, मोरॅलिटी तुम्ही तुमची मेंटेन ठेवा आणि त्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करा. म्हणजे टेक अ टाइम हाच एक एक्झॅक्टली. टाइम इज द सोल्युशन. टेक अ टाइम हाच मंत्र आहे. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, अरेंज मॅरेज करताना टेक अ टाइम हा मंत्र बराचदा यूज नाही होत. बरोबर. फसवणुकीचे चान्सेस तिथे आहेत ना. कारण आई वडिलांनीच एक्झॅक्टली अरेंज मॅरेज असतं आणि तुम्हाला 2-5 महिन्यात लग्न करायचं असतं. चौकशी केलेली नसते. चौकशी जास्ती केलेली नसते. फक्त इकडचं तिकडचं वरवर चाललेलं असतं किंवा तुमच्या मध्यस्थी जो कोणी असतो ज्याच्याने तुमचं लग्न लावून दिलं असतं त्याला फक्त बेसिक इन्फॉर्मेशन असते. बरोबर. किंवा आता ऑनलाईन सुद्धा आपले मॅट्रिमोनी वेबसाईट्स आहेत. त्याच्यावरून सुद्धा तुम्ही आज बघताय की अरेंज मॅरेज वगैरे होतात. फसवणुकीचे चान्सेस आहेत तिथे. तुम्ही अरेंज मॅरेजमध्ये तितका टाइम नाही घेऊ शकत जितकं तुम्ही रिलेशनशिपमध्ये लव्ह मॅरेज करताना देऊ शकता. सो तो एक फॅक्टर आहे कन्सिडर करण्यासारखा. पोराला ट्रॅकवर आणायचं असेल तर आई बाबाचं एकच शस्त्र असतं, लग्न लावून द्या. मग घाईघाई करत लग्न लावलं आणि समोरचे कुठले त्यांच्या गावापासून 100-100 किलोमीटरवर राहणारे वगैरे होते. आले कोविडमध्ये, लग्न झालं काही थोडक्या नातेवाईकांमध्ये. मग मुलगी पहिल्या मुळाला जे घरी जाते म्हणजे काही दिवस पुन्हा माहेरी जाते. नंतर हे कळलं की ती जातानाच सोनं वगैरे घेऊन गेली होती आणि जशी ती गेली तसा तिचा फोन ऑफ. आईला फोन करतो, आईचा फोन ऑफ. वडिलांना फोन करते, वडिलांचा फोन ऑफ. मग नंतर त्यांना उलगडा झाला की हे सगळं जे होतं तो आपल्यासोबत भयंकर बनाव झालाय. म्हणजे अशी कुठली फॅमिली पण नव्हती आणि ती पोरगी त्यांची पण नव्हती. कोण होते आज ताग्यात परत त्यांचा पत्ता नाही. तर अरेंज मॅरेजमध्ये पण हे असे जर प्रकार होत असतील, आता त्या मुलासोबत घरच्यांचे पण किती हाल आणि किती ते मेंटल स्ट्रेस आणि सगळं. तर अशा वेळी काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. म्हणजे आपण लव्ह मॅरेजचे इतक्या वेळेचे प्रॉब्लेम्स पाहिले, प्रेम आणि फसवणूक आणि हे सगळं. पण आता इथे तर अरेंज मॅरेज होतं. तर अशा वेळी पण काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे की जेणेकरून हे प्रकार टळले जातील.
आता तू जो मला किस्सा सांगितला, असे स्कॅम बेसिकली आपल्या इथे भारतामध्ये आजपर्यंत बरेच झालेले आहेत. आताही होत आहेत आणि इथून पुढेही होणार आहेत. त्यामुळे कसं आहे, की ज्यावेळेला तुम्ही एकदमच अननोन फॅमिलीसोबत ज्यावेळेला तुम्ही तुमच्या कुटुंबाचं लग्न ठरवता किंवा तुम्ही कुटुंबाचे तुमचे रिलेशन ज्यावेळेला होतात त्या व्यक्तीसोबत मुळे, त्या लग्न संबंधांमुळे प्रत्येक वेळेला अ, त्याचे परिणाम किंवा त्याचं फ्युचर चांगलंच होईल असं नाही. आता तू जो किस्सा सांगितला त्याचं मी एक हे देईन, एक वकील म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून मी त्याचं उत्तर देते. पर्सनली एक ह्याच्यामागे काय करू शकतो? तुम्ही अननोन व्यक्तीकडनं किंवा अज्ञात व्यक्तीकडनं त्या कुटुंबाची माहिती काढा, की ती व्यक्ती जी आहे, मग ती मुलगा असो, मुलगी असो, की कुठे जॉब करते, ती ज्या लोकांबरोबर जॉब करते, त्या ती लोकं कशी आहेत, ती कंपनी कशी आहे, ते राहतात कुठे, त्यांचा शेजार कसा आहे आणि त्यांच्याबद्दल समाजामध्ये काय म्हणणं आहे. किंवा त्या मुलीचे किंवा मुलाचे वडील कुठे जॉब करतात, आई हाऊसवाईफ आहे का, किंवा आई जर वर्किंग असेल तर ती कुठे काम करते, किंवा त्यांची फायनान्शियल बॅकग्राऊंड कशी आहे, किंवा बाकी त्यांचे नातेवाईक वगैरे कोण आहे, सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन काढणं आजकाल खूप गरजेचं आहे आणि ही इन्फॉर्मेशन खूप क्रुशल ठरते. अशा केसमध्ये काय होतं, फसवणुकीचे चान्सेस कुठल्याही सर्कमस्टन्सेसमध्ये होऊ शकतात. फसवणूक ही अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकते. अरेंज मॅरेज असो, लव्ह मॅरेज असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकते तुमची फसवणूक. पण त्यासाठी प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे ना. ॲटलीस्ट लग्न व्हायच्या आधी तुम्ही इन्फॉर्मेशन काढली आणि तुम्हाला जर का कळलं की ह्या व्यक्तीची बॅकग्राऊंड किंवा व्यक्तीच्या काही गोष्टी खूप सस्पिशियस आहेत, डाऊटफुल आहेत, तुम्ही तिथेच थांबू थांबा. शकता. तुम्ही तिथेच थांबू शकता. तुमच्याकडे ऑप्शन आहे तो थांबायचा. ॲटलीस्ट लग्न व्हायच्या आधी थांबवलेलं बरं, लग्न झाल्यानंतर हे सगळं फेस पस्तावा करण्यापेक्षा. होण्यापेक्षा. एक्झॅक्टली. आता तो त्या मुलीला शोधत बसणार, तर त्या फॅमिलीला शोधत बसणार, मनस्ताप घेणार. त्याला तर करिअर बघणार. हां, एक्झॅक्टली का करत त्याला तर फुकटचा ट्रॉमा मिळाला ना त्याला तर. तो कसं असतं, की तुम्ही तुमच्या पर्सनल लेव्हलला तुमच्या परीने ठरलेल्या ज्या व्यक्तीवर तुमचं लग्न ठरलंय, त्या ठरलेल्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन काढणं. फक्त त्या व्यक्तीची नाही, कुटुंबासकट सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन काढणं खूप गरजेचं आहे. मुलाचा असो, मुलीचा असो, पास्ट पण कळणं काही गोष्टीत गरजेचं आहे. कारण खूप मुलांचे किंवा मुलींचे पास्ट हे कॉन्ट्रोव्हर्शियल असतात आणि त्यांचा पास्ट जो आहे तो त्यांच्या प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये अफेक्ट करू शकतो. त्यांच्या बरोबर. नात्यामध्ये लग्न झाल्यानंतर. खूप उदाहरणं आहेत, की पास्टमधले काही रिलेशनशिप्स तुमच्या प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये येऊन तुमच्या सगळ्या गोष्टी खराब केलेल्या आहेत. सो कुठल्याही गोष्टीची इन्फॉर्मेशन काढणं, तुमची फसवणूक वाचवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा माइंडफुल विचार करणं किंवा प्रॅक्टिकल विचार करणं खूप गरजेचं आहे. कुठनंही माहिती काढा, पण माहिती काढा. बरोबर. ऑब्व्हियसली लीगल वेनी म्हणजे हो, स्ट्रेट पद्धतीने, पण माहिती पण काढा. माहिती असणं गरजेचं आहे. माहिती असणं प्रत्येक पुढची गोष्टीची होणारी गरज फरफट आहे. टळली पाहिजे. एक्झॅक्टली. तर पुढची होणारी फरफट त्यामुळे थांबते. आता हा मुलाचं अननेसेसरी आयुष्य खराब झालं ना. बरोबर. कुठल्याही प्रकरणात टाळी एका हाताने तर नक्कीच वाजत नाही. कुठलं पण प्रकरण असो, दोन्ही साईडने काही ना काही चुका असतात. एवढ्या वेळ मुलांच्या बाजूने तू बोललीस, की म्हणजे जे सत्य पण होतं आणि त्याच्यामध्ये काही हे नव्हतं. पण अशा पण कुठल्या तरी गोष्टी असतील ना, की मुलं करतात आणि ते स्वतःचीच फसवणूक असते एका प्रकारची. म्हणजे रिलेशनशिपमध्ये गेलं, की पार मित्र विसरून जायचे, फोन नाही उचलायचे, आई-बाप, जेवण, तहान-भूक सगळं विसरून जायचं. मग एवढं जर तुम्ही इन्व्हॉल्व होताय त्याच्यामध्ये, तर मग थोडी फार काही गोष्ट झाली तरी ती त्याला फसवणूक वाटते. मग इथं त्याची पण चूक असू शकते ना. बरोबर. आता कसं आहे माहिती आहे का, मुलांच्या ह्या केसमध्ये मी तुला सांगते, सायकोलॉजिकली मेन अँड विमेन वर्क्स डिफरंट. मुलांची मानसिकता, मुलींची मानसिकता खूप वेगळ्या प्रकारे काम करते. आता कसं माहिती आहे का, एखादा मुलगा प्रेमात पडला तर त्यासाठी त्याचे जन्म दिलेले, लहानाचे मोठे केलेले आईबाप पण तो विसरून जातो. मित्र, दोस्त, यार तर विसरून जातो कम्प्लिटली. जेवायचं विसरतो. मुलगी की मुलगी, मी म्हणेन त्याला लग्नाच्या आधी झालेला बायकोचा बैल असं म्हणेन मी. मे बी शब्द हार्श असतील माझे, पण ही रियालिटी आहे की तुम्ही प्रेम करता ना त्या न व्यक्तीवर. झालेल्या बायकोचा बैल. हा, तेच लग्नाआधी न झालेल्या बायकोचा बैल. पण कसं माहिती का, ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही थोडीशी जरा प्रॅक्टिकल, मी सर्व पुरुषांना सांगेन की तुम्ही प्रेम करताय, करा, हरकत नाही, पण थोडासा प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट पण ठेवा. जर का मी पूर्ण झोकून दिलं ह्या व्यक्तीसाठी, तर उद्या लग्न झाल्यानंतर घर काय सांभाळणार आहे, खायला प्यायला काय घालणार आहे. एक्झॅक्टली. सो थोडासा प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे की पूर्ण वाहवत जाऊन कम्प्लिटली इमोशनल ड्रेन व्हायची गरज नाहीये. कसं माहितीये का, मी मुलांना पर्सनली हा सल्ला देईन की कम्प्लीट निगेटिव्ह पण नका होऊ, ओव्हर ऑप्टिमिस्टिक पण नकोय, ओव्हर पॅसिमिस्टिक पण नकोय, ओव्हर निगेटिव्ह पण नाही, ओव्हर पॉझिटिव्ह पण नाही. थोडासा बॅलन्स साधा तुम्ही. न्यूट्रल. तुम्हाला हे माहिती आहे की तुमच्या त्या व्यक्तीवर प्रेम आहे, तुम्ही प्रेमासाठी तुम्हाला तुमच्याकडनं जे होईल, तुम्हाला जे करता येईल ते पूर्ण करा. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कम्प्लीट व्हावत जाऊन आई वडिलांना विसरून किंवा सगळ्या गोष्टी करा. त्याच्यानंतर मुलांच्या अजून बऱ्याच काही चुका आहेत
की मुलं त्यांचा स्मार्टनेस किंवा तो जो हँडसमपणा आहे, मग मुलांना वाटतं की अरे 4 पोरी फिरवू शकतो आपण. आपण कॅसिनो आहे, आपलं नावच असं आहे, आजूबाजूच्या चौकात उभं राहिलं तर 4 पोरी मागे लागू शकतील. सो तो ॲटिट्यूड थोडासा साईडला ठेवा. किंवा तुमचा हा जो ॲटिट्यूड आहे की गर्लफ्रेंड हीच सगळं काही किंवा बायको हीच सगळं काही, तो थोडासा हा ॲस्पेक्ट थोडासा बाजूला ठेवा. तुम्हाला ॲट अ टाइम बऱ्याच गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी उचलायला लागते. आणि माझ्यावाल्या मुलांचं काय होतं माहितीये का, त्या रिलेशनशिपमध्ये जेव्हा मुलगी त्या मुलासोबत अजून बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज उचलते ना, त्यावेळेला मुलाची चिडचिड होते की तू मला का नाही प्रायोरिटी देतेस, बरोबर. माझ्यासाठी सगळं काही तू आहेस, तू सोडून बाकी कशाचा विचार करत नाही, हो. मग तू माझ्याकडेच का नाही बघत. पण ती मुली कधी कधी प्रॅक्टिकल असते की बाबा अरे मला आई वडील पण आहेत, मला माझं शिक्षण किंवा नोकरी पण आहे, तूही आहेस, मला ॲट अ टाइम बऱ्याच गोष्टी आहेत. मग एक खच्ची झालेली पोरं स्वतःची फसवणूक करून घेतायत, असं कुठं पाहिलेलं ऐकलेलं एखादं उदाहरण? वाहवत गेलेले आहेत. फसवणूक ॲज इन काय झालंय, की काही ओळखीमध्ये एक्झाम्पल्स आहेत माझ्या, की एका मुलीवर इतकं एक्स्ट्रीम प्रेम होतं, पण ते वर्कआउट नाही झालं किंवा ती मुलगी नाही म्हणली. त्या मुलीचे XYZ काही रिझन्स असतील. तिने आधीच क्लिअर केल्या त्या गोष्टी. पण मग त्या रिव्हेंज मोडमध्ये जाऊन त्यांनी हो. अशा मुलीशी लग्न केलं, की ज्या मुलीने त्याचं अख्खं घर, अख्खं संसार, अख्खं सगळं करिअर बरबाद केलं. म्हणजे ठुकरा के मेरा प्यार एक्झॅक्टली. मेरा मध्ये इंतकाम त्याचाच देखेगी. किस्सा हां, झाला. एक्झॅक्टली. सो कसं झालं माहितीये का, ती मुलगी नाही म्हणली, तर मग आता कसं आहे माहितीये का, इगो हर्ट झाला ना, हां. की मला मुलगी नाही म्हणली, आता तुला दाखवतो लग्न करून. अब देख तू क्या कर. हां, मग त्याने आता लग्न केलं. बरं तू लग्न केलं, संसार टिकला का? आनंद वाटला असता ना सगळ्यांना, बाकीच्या हां. लोकांना पण, की चला एका मुलीतनं बाहेर पडून दुसऱ्या ॲटलीस्ट मुलीचं. संसार नवीन चालू केला दुसऱ्या मुलीसोबत. चांगलं लाईफ चालू आहे, चांगलं वाटलं असतं. पण नाही, त्याने केलं दुसऱ्या मुलीशी लग्न. पण लग्न केल्यानंतर त्याचं करिअर बरबाद, फॅमिली सगळी तोडली, वडील एक्सपायर झाले त्याचे, बऱ्याच गोष्टी घडल्या त्याच्या लाईफमध्ये. सो मग अशा सगळ्या ऊटपटांगसी चीजें करण्याचं बेटर आहे, की रिव्हेंज मोडमध्ये न जाता अगदी खच्ची न होताना स्वतःला सांभाळा. खूप एक्झाम्पल्स आहेत त्याचे, की जस्ट बिकॉज एखादी मुलगी नाही म्हणली किंवा काही XYZ रिझन्स असतील. मी असे पण रिझन्स काही किस्से बघितलेले आहेत, की ज्याच्यामध्ये ती मुलगी काही रोगाने एक्सपायर झाली, तिची डेथ झाली. आहेत काही एक्झाम्पल्स कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर झालेल्या काही मुली, की ज्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली मुलींची. आता त्याच्यामध्ये तिने फसवलं असं अर्थ होत नाही. आता ते तर तिच्या डेस्टिनीमध्ये होतं. हो. तेवढं तिचं आयुष्य होतं. पण त्या सगळ्या गोष्टींमुळे पुरुष प्रचंड मानसिकरित्या खचताना बघितलेले आहेत मी. की ज्या व्यक्तीचं प्रेम होतं, अनमॅरिड, मॅरिड दोन्ही बघितलेले आहेत मी. डिलिव्हरीच्या वेळेला त्या आईचा मृत्यू झालेला आहे. मग ते पुरुष आयुष्यभरासाठी खचलेले आहेत. परत लग्न केलं नाही त्यांनी. लग्नाआधीच्या वेळेला त्यांची गर्लफ्रेंड एक्सपायर्ड होते ॲक्सिडेंटमध्ये किंवा बाकी काही गोष्टींमुळे, किंवा लग्न होत नाही किंवा ती मुलगी नाही म्हणते, काही रिझन असो, प्रचंड खचतात पुरुष. मी असं नाही म्हणत आहे की त्यांचं खचणं वाईट आहे किंवा चुकीचं आहे, किंवा मी त्यांच्या इमोशन्सला नकारत नाहीये, पण स्वतःला सांभाळ बरोबर. असं म्हणते. कारण स्वतःसोबत फॅमिलीची पण कुटुंबाची फरफट पण होते, जबाबदारी आहे. परत लवकर उभारी पण घेत नाही आयुष्य. कारण माणूस मानसिकरित्या कसं आहे माहितीये का, फायनान्शियली रित्या माणूस खचला तर परत नोकरी करून उभा राहू शकतो. मानसिकरित्या खचला तर त्याला स्वतःला परत स्ट्रॉंग बनवणं खूप अवघड आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या चर्चेचा क्रक काय असेल तर टेक अ टाइम, वेळ घ्या. एक्झॅक्टली. दिसली पोरगी की प्रेमात पडू नका. एक्झॅक्टली. इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर जेंडर. हा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर जेंडर, मुलींना पण ऍप्लिकेबल आहे, मुलांना पण ऍप्लिकेबल आहे. भावांना तुमच्यासाठी खास ही चर्चा घेऊन आलो होतो. त्या क्षेत्रातली एक दिग्गज व्यक्ती सोबत होती. तुम्हालाही काही प्रश्न पडले असतील कमेंटमध्ये विचारा. या वैचारिक गप्पा कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.